बातम्यामध्ये सदैव अग्रेसर आणि महाराष्ट्रातही नंबर 1 आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज 1। दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID प्रमाणपत्र सादर करावे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांचे आवाहन। शेगाव तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना मिळणारे शासकीय अनुदान सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी तहसील कार्यालयाकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे। तहसीलदार प्रज्ञा काकडे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेनुसार संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थींनी आपले UDID प्रमाणपत्र संबंधित तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात तात्काळ सादर करावे। प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार लाभार्थींनी 20 मार्च पर्यंत UDID प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे। शासनाकडून दिव्यांग लाभार्थींना मिळणारे दरमहा 2500 रुपये अनुदान नियमित सुरू राहण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे तहसीलदार काकडे यांनी स्पष्ट केले आहे। याशिवाय लाभार्थींनी आपले UDID प्रमाणपत्र आधार कार्डशी लिंक करणे हे आवश्यक आहे। यासाठी नागरिकांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन UDID प्रमाणपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असे प्रशासनाने सांगितले आहे। दरम्यान शेगाव तालुक्यातील सर्व पात्र दिव्यांग लाभार्थींनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करून व लिंक प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रशासनाकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।